नमस्कार, मेजवानी बाय अश्विनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीचा मऊ, स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारा आलू पराठा। सर्वप्रथम 3 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत। ते बटाटे स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे। बटाट्याची साल काढून ते खिसणीच्या साहाय्याने छान खिसून घ्यायचे। या रेसिपीची खासियत म्हणजे बटाट्याचे वेगळे सारण तयार करण्याची गरज नाही। सगळं साहित्य एकत्र करून पीठ मळायचं आणि थेट पराठे लाटायचे। त्यामुळे ही रेसिपी वेळही वाचवते आणि चवीलाही अप्रतिम लागते। बघू शकता तुम्ही, इथे आपले सर्व बटाटे खिसून झाले आहे। त्यात आपण मसाले टाकून घेऊया। त्यासाठी मी 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, पाव चमचा जिरेपूड, 1 चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ। त्यानंतर त्यात 2 चमचे कसुरी मेथी टाकायची आहे। त्यामुळे पराठ्याला चव छान लागते। आता या मिश्रणामध्ये 1 छोटी वाटी बेसन आणि 1 मोठी वाटी गव्हाचे पीठ टाकले आहे। सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र मिसळून घ्यायचे। पीठ मळण्यासाठी इथे मी पाण्याऐवजी दुधाचा वापर केला आहे। थोडे थोडे दूध घालत मऊ, एकजीव आणि लाटता येईल असे पीठ मळून घ्यायचे आहे। दूध वापरल्यामुळे पराठे अधिक मऊ राहतात आणि त्याची चवही छान लागते। बघू शकता तुम्ही, इथं आपलं पीठ छान मळून झालं आहे। मळून झालेलं पीठ त्यावर झाकण किंवा ओलसर कापड ठेवून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचे। त्यानंतर ते पीठ व्यवस्थित सेट होईल आणि पराठेही लाटायला सोपे जातात। बघू शकता तुम्ही, इथं आपलं पीठ छान सेट झालं आहे। आपण पिठाला एकदा हलक्या हाताने मळून घेऊ। 10 ते 15 मिनिटांनंतर पिठाचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे। प्रत्येक गोळ्यावर थोडे पीठ घालून आपण चपाती जशी लाटतो तसा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा खूप पातळ किंवा खूप जाड लाटू नका। मध्यम जाडीचा पराठा खायला खूप छान लागतो। त्यानंतर तवा चांगला गरम करून त्यावर तयार पराठा टाका। एका बाजूने हलके फुगू लागल्यावर तो पलटवा। दोन्ही बाजूंना साजूक तूप लावा आणि मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। 3 बटाट्यांमध्ये आरामात 9 ते 10 पराठे तयार होतात। हा पराठा गरमागरम शेंगदाण्याच्या चटणीसोबत, टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खायला खूप छान लागतात। नाश्ता, डबा किंवा हलकं रात्रीचं जेवण कोणत्याही वेळी हा पराठा सर्वांना नक्की आवडेल। तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा। अशा प्रकारे आपले सर्व पराठे बनवून तयार झाले आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या चविष्ट मराठी रेसिपीसाठी मेजवानी बाय अश्विनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।